यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तं न विदुसुरासुरेणा देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज। सर्वांनी म्हणायचे श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज नवरात्र प्रवचन सेवेचा तिसरा दिवस आहे। 3 दिवसापासून या लीळा आपण ऐकत आहोत। भगवंताच्या लीळेबद्दल मी तुम्हाला कालच सांगितलं, या अमृतश्रावी आहेत आणि अमृतश्रावी असल्यामुळे सदैव या ऐकल्या पाहिजेत। माणसानं जीवनामध्ये आपण इथे आलो कशासाठी याचा विचार प्रथमतः केला पाहिजे। आपलं इथे येण्याचा उद्देश काय, परमेश्वरानं आपल्याला इथपर्यंत पोहोचवलंय, त्याचे धन्यवाद आपण मानले पाहिजे। आणि विशेषता अशी आहे की परमेश्वरानं आपल्याला निर्माण तर केलंच आहे, पण यथास्थित केलं, चांगलं केलं। अनेक लोक असे की ज्यांना ऐकायला येत नाही, ज्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, अनेक व्यथा अनेक व्याधी घेऊन लोक जन्माला आलेली आहेत। परंतु त्या भगवंताचे आभार आपण यासाठी मानायचे की त्यांना आपल्याला चांगलं निर्माण केलेलं आहे। आपले कान चांगले आहेत, आपले हात चांगले आहेत, आपले पाय चांगले आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या दिलेल्या आहेत भगवंताने, आणि त्यासाठी भगवंताचे आभार मानले पाहिजे। अनेकांना या गोष्टीचा विसर पडतो की आपण ज्या भगवंताचे उपकार मानले पाहिजेत त्या भगवंताचे उपकार आपण मानत नाही। काही तर असे लोक त्या भगवंतालाही मानत नाहीत, परंतु भगवंत आपल्यासाठी सदैव देण्यासाठी बसलेला आहे। मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की भगवंतानं ज्ञान प्रत्येक जीवाला दिलेलं आहे। जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर या चारही पदार्थांचं यथास्थित ज्ञान ईश्वरानं आपल्याला प्रत्येकाला दिलेलं आहे। परंतु ते आपण असं म्हटलं होतं, मूळ सृष्टीचा निर्णय जो आहे आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे की जेव्हा सृष्टी निर्माण झाली की नाही, ती सृष्टी निर्माण झाल्यावर भगवंतानं साधारणपणे जेवढ्या लोकांना ऐकू येईल इतक्या लोकांचा समूह, 40-50 लोकांचा समूह बसेल, एवढ्या 50 लोकांच्यासाठी एक परमेश्वर अवतार झालेला आहे। एक अवतार उभा राहून त्या 50 लोकांना ज्ञान सांगत होता, ईश्वर काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय। आणि साधारणपणे 50 लोकांपर्यंत आवाज जाईल अशा पद्धतीने एक एक अवतार झालेला आहे। आणि त्या 50 लोकांसाठी एक अवतार, त्या एका अवतारानं या सर्व जीवांना समजावून सांगितलेलं आहे। असे प्रत्येक जेवढी माणसं असतील तेवढ्यांसाठी 50-50 लोकांसाठी एक एक अवतार झालेला आहे, आणि त्या अवतारानं सर्वांना समजावून सांगितलेलं आहे। त्यातून ज्यांनी ऐकलं त्यांचा उद्धार होईल, ज्यांनी ऐकलं नाही, ज्यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं नाही, ते आपण त्यात आपला नंबर आहे। आपल्याला सुद्धा ज्याला सांगितलं होतं, समजावून सांगितलं, सर्व काही गेलं, परंतु आपण ते ऐकलं नाही, आणि ते ऐकलं नाही म्हणून आपण इथपर्यंत वाहत आलो। जशी माता असते, एखादी आई असते की नाही, आई असते, आईचं मुलावर प्रेम असतं, आणि ती आई मुलाला दूध पाजत असते, पण नेमकं होतं काय की त्याला
उलट्या होत असतात. उलट्या होतात, मग सारखं तो उलट्या करत असतो मुलगा. दूध पित नाही, पिलं तरी तो उलटून टाकत असतो. शेजारच्या बाया म्हणतात, तू सारखं त्याला दूध पाचतेस म्हणे, पण तो तर फेकून देतोय, तो उलटी करतो, कशाला पाचते तू? ती आई म्हणते, नाही, थोडा वेळ काय पोटात राहते त्याच्या, तेवढं तरी त्याला समजेल, तेवढा तरी त्याला आधार होईल. ही आईची भूमिका असते. त्या आईची भूमिका परमेश्वर आपल्या इथे पार पाडतो. आणि परमेश्वर म्हणतो, पुन्हा पुन्हा ज्ञान आपल्याला देतोय, पुन्हा पुन्हा आपल्याला ज्ञान सांगतोय आणि आपल्याला या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपण गोलगोट्यासारखं वाहत चालतो. हे कुठेतरी गोलगोट्यासारखं वाहणं आपल्याला थांबवलं पाहिजे. आपलं भाग्य आहे, आपलं सद्भाग्य इतकं चांगलं आहे की परमेश्वरानं आपल्याला या ज्ञान मार्गामध्ये जन्म दिला. हा मार्ग तुम्हाला भेटला, लाभला, या मार्गामध्ये तुम्ही जन्माला आलात, हे तर भाग्य आहेच. तुमच्या बाहेरच्या मुली ज्यांना या मार्गाशी काही संबंध नाही, अशा मुली सुद्धा या मार्गात पुन्हा आल्या, हे भाग्याचं दृश्य. ऋणानुबंधे पशु पत्नी सुतालय असं म्हटलेलं आहे. ऋणानुबंधाशिवाय कुणीही कुठे जात नसतं. तुमच्या घरात कुठला पशु यायचा आहे, कुठला ढोर यायचा आहे, तो ऋणानुबंधावर अवलंबून आहे. ऋणानुबंधे पशु पत्नी, पत्नी सुद्धा जी येते तुमच्या घरामध्ये, जी बाहेरची मुलगी येते कुठल्या तरी घरातली, ती सुद्धा ऋणानुबंधाशिवाय येत नाही. आपण खूप प्रयत्न करतो, आपला खूप प्रयत्न असतो, हेच मुलगी आम्हाला भेटली पाहिजे, तीच मुलगी आम्हाला भेटली पाहिजे. खूप इच्छा असते तुमची, पण ती मुलगी नाही भेटत का? तिचा आणि तुमचा ऋणानुबंध नाही. आणि जिची कल्पनाही तुम्ही केलेली नसते, जी तुम्हाला डोक्यातही नसतो विषय, अशी मुलगी अचानकपणे तुमच्या घरी येते. याचं कारण तिचा तुमच्याकडे ऋणानुबंध आहे. आणि ऋणानुबंधाशिवाय या गोष्टी शक्य होत नाही. पशु पत्नी आणि सूत आहे, मुलं सुद्धा त्याच ऋणानुबंधानं तुमच्या घरी जन्माला येतात. त्याचं कारण त्यांचा ऋणानुबंध तुमच्याशी कुठेतरी जुळलेला आहे. आणि या ऋणानुबंधानंच या गोष्टी घडलेल्या असतात, घडत असतात. आणि म्हणून हा ऋणानुबंध अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून तुम्हाला या ज्या मुली बाहेरून आलेल्या आहेत त्या अतिशय भाग्यशाली आहेत की त्यांना सुद्धा या मार्गामध्ये भगवंताला ओढून आणलेलं आहे. ओढून आणलं, आल्याही तुम्ही, आल्यानंतर त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. त्या गोष्टी आपल्याला घडल्या पाहिजे, त्या गोष्टींचं आचरणही आपल्याकडून घेतलं पाहिजे. खूप चांगला योग आपल्याला चालून आलेला आहे, खूप चांगला योग आलेला आहे, पण त्याचा लाभही आपल्याला घेता आला पाहिजे. तो लाभ घेण्याचं काम आपण करायचं असतं. प्रत्येक गोष्ट काही परमेश्वर करत नाही. काही गोष्टी आपल्या जीवाचाही काही कड असतो, जीवाचीही काही बाजू असते. जीवानं सुद्धा त्या परमेश्वराने सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या. एक मनुष्यपुराच्या तिथे बसलेला होता मंदिरात बसला, नदीला पाणी वाढायला लागलं. मंदिर हे नदीच्या मध्यभागी पात्रामध्ये. मग तो म्हटला, ठीक आहे, काही हरकत नाही, जे असेल तसं देव मला वाचवेल, म्हणजे मला माझा देव मला मरू देणार नाही. आणि असं म्हणतो तिथे बसून राहिला. तेवढा एक नावाडी आला, चल बाबाने पाणी येतंय, खूप नाव होती, पाणी वाढेल म्हणे इथे पाणी, तू चल. नाही म्हणे, देव मला वाचेल, काही तू काही चिंता करू नको, देव मला वाचेल म्हणे. ठीक आहे म्हणे, काय करतो. पुन्हा आणखीन एक मनुष्य आला, तो म्हटला, चल रे बाबा. नाही म्हणे, मला देव वाचेल, मला काही कशाची गरज नाही. अशा 2-4 लोकांनी त्याला सांगितलं की चल रे बाबा, तू इथून निघ, आता निघालं पाहिजेस, इथे जर पूर आला तर तू मरून जाशील. नाही म्हणे, देवाच वाचेल मला. आणि असं म्हटलं, एकदा, दोनदा, तीनदा झाल्यानंतर पुराचं पाणी आणलं, वाढलं, अगदी मंदिराच्या कळसाला पाणी भिडलं. आणि त्यामध्ये हा मनुष्य वाहून गेला, मरण पावल्यानंतर देवाच्या दरवाजात तो गेलेला आहे. देवाशी भांडायला लागला, तर देवा, मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवून आले की तू मला वाचवशील, पण तू मला वाचवला नाहीस, तू मला वाचवायला आला नाहीस. अरे म्हणे, बाबा, तुला पहिल्यांदा मी आलो तुझ्याकडे नावाड्याच्या रूपाने, तू निघ रे बाबा इथून, तुला मी वाचवायला मी स्वतः आलो होतो. तो नावाडी तू होतास का? म्हणे, हो, मी नावाड्याच्या रूपाने तुला आलो, तुला सांगितलं चल इथून, तू आला नाहीस. मी माझा प्रयत्न केला, तू तुझा प्रयत्न काहीही केला नाही. परत दुसऱ्या रूपाने मी पुन्हा वाचवायला आलो, तेव्हाही तू माझ्या ऐकलं नाहीस. 3 वेळा तुला वाचवायला आलो, पण तू ऐकलं नाहीस. त्याचे हे परिणाम आहे की तुला मारावं लागलं. आपणही असंच करतो. चांगला योग आपल्याला आलेला असतो, चांगली वेळ आलेली असते, चांगली संधी आलेली असते, पण ती संधी आपण दवडत असतो. ती संधी आपण कधीही दवडली नाही. संधी आलेली, प्रत्येक संधीचं आपण सोनं करायचं असतं. माणसं संधीचं सोनं करत नाही, संधीचा फायदा घेत नाही.
आणि म्हणून ती संधी कधीही जीवनात जी असते ना त्या संधी पुन्हा पुन्हा निर्माण होत नसतात. एकदा जी संधी आली ती पण संधी आपल्या हातून गेली ती पुन्हा संधी प्राप्त होत नाही. एकदा काय झालं, एक संन्यासी होते, मोठे सिद्ध साधक होते. ही घटना मी तुम्हाला बाहेरची सांगत नाही, वेळा चरित्रात आलेलीच ही घटना तुम्हाला सांगतोय. सर्वज्ञांनी स्वतः सांगितले की कशी संधी माणसाच्या हातात येते आणि माणसं त्या संधीला सोडून देतात. त्या संधीची महत्व स्वामींनी स्वतः सांगितलं. सेकंदाचं महत्व सुद्धा खूप असतं, मिनिटाचे महत्व खूप आहे, प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे. एकेका सेकंदाचं महत्व त्या धावपटूंना विचारत नाही. ते रनिंग करतात ना मॅरेथॉनमध्ये वगैरे, काही सेकंद आले त्यांचं ते गोल्ड मेडल चुकतं किंवा दुसरा नंबर येतो, तिसरा नंबर येतो. सेकंदावर खेळ असतो, सेकंदाला सुद्धा खूप महत्व. ते संन्यासी होते, लुई पाई त्यांचं नाव. लुई पाई अतिशय सिद्ध साधकाचा पुरुष होता आणि बसलेला होता, उकिरड्यावर बसलेला होता. उकिरड्यावर बसला होता, तिथेच काहीतरी वेचात बसलेला होता, तसं चाललेला होता तो. त्याचे तो हे खेळ करत होता आणि तिथून शेजारून राजा आणि प्रधान चालला होता. राजा आणि प्रधान दोघांनी बघितलं की हा काय संन्यासी बसलाय इथे म्हणे, उकिरड्यावर बसलाय आणि उकिरड्यावर बसून हे काय घाण्याचा खेळ खेळतो म्हणे. आणि राजा हसला. त्याला राजा हसला. राजा हसल्यावर त्या साधूला राग आला. तर राजा तू काय हसतोस म्हणे, मला कशासाठी हसतोस? नाही म्हणे हे असं करतोय म्हणे तू, त्यामुळे मी हसलो तुला. अरे तू हसला तर तू एकटाच हसला म्हणे, जर मी हसलो ना तर तुझं संपूर्ण परिवार हसायला लागेल. आता राजाला तरी सुद्धा त्याचं महत्व समजलं नाही. माणसं कधी कधी वरच्या वेशावरून ओळखायचा प्रयत्न करतात. त्याचा ड्रेस कसा आहे, वेश कसा आहे, त्याचे कपडे कसे आहेत, त्या कपड्यांवरून ओळखण्याचा प्रयत्न माणसं करत असतात. राजाला जेव्हा ते लुई पाई सांगतात की बाबा तू असला तर एकटाच असलास, मी असलो तर तू संपूर्ण परिवार असेल, घोडा हत्ती सगळं असायला लागतील, तरी सुद्धा राजाला त्याचं महत्व समजत नाही, त्याचं श्रेष्ठत्व कळत नाही. आणि म्हटलं ठीक आहे बापू रे हास हास म्हणे, हास म्हणे, तुला हसायचं तर हास म्हणे, बघूया काय परिवार माझा असतोय का. आणि असं म्हटल्यावर तो लुई पाई संन्यासी हसले आणि हसल्याबरोबर बाजूचे जे सैनिक होते ते हसायला लागले. ते सैनिक हसायला लागले, इतकं हसतायत पोट दुखायला लागलं तर ते हसतायत. घोडे होते ते घोडे हत्ती सुद्धा हसायला लागले, संपूर्ण लाव लष्कर सर्व हसायला लागलेलं आहे. आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की हसता हसता त्यांचे पोटं दुखायला लागले, यांचा प्राण जाईल की काय अशी अवस्था सर्वांची निर्माण. प्रधान त्या लुई पाईचा शिष्य, प्रधानाला त्याचं महत्व माहीत होतं की हा फार मोठा संन्यासी आहे, खूप मोठा सिद्ध साधक आहे. आणि राजाला सांगतो, राजेसाहेब तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे, हे साधारण पुरुष नाही, हे खूप मोठे सिद्ध साधक आहेत आणि यांना तुम्ही हसले म्हणे, तर आता हे फार मोठी चूक तुमची झालेली आहे आणि आता तुम्ही त्यांची क्षमा मागितली आहे. तुम्ही जर त्यांची क्षमा मागाल तरच काहीतरी यातून निर्माण होऊ शकतं. आणि असं म्हटलं तर ठीक आहे, काय हरकत नाही बापुढे म्हणजे काय हरकत नाही, आपण असं करूया, माफी मागूया. राजा गेला, प्रधानही गेला, विनत कंदर नम्रपणे नम्र झाले त्यांच्या समोर, हात जोडलेले आहेत, बसले त्यांच्याजवळ, साष्टांग दंडवत घातला आणि आम्हाला क्षमा करावी बाबा, आमची चूक झाली, आम्ही तुम्हाला असलो की आमची चूक झालेली आहे, परंतु हा सर्व आता परिवार आम्हाला क्षमा करून यांना सर्वांना जीवनदान द्या. आणि असं म्हटलं ते म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही म्हणे. आणि मग त्यांनी ती शक्ती आकर्षण केली, सर्व असायचे आपोआप बंद, त्यांच्या जीवात जीवा. मग राजा म्हटलं बा ठीक आहे, आमची चूक आहे, आम्ही तुम्हाला असलो ही आमची चूक आहे, याची शिक्षा तुम्हाला काय द्यायची ती द्या. पण ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. पण परंतु एक आहे, तुम्ही आत्ताच जा, भिक्षा मागून आणा गावातून, गावातून भिक्षा मागून माझ्याकडे या, मी तुम्हाला क्षमा करेल. ठीक आहे, काय हरकत नाही. राजा आणि प्रधान निघाले. बाहेर जाऊन मी राजा म्हणतो, का रे तू, मी राजा आहेस, तू प्रधान आहे, या गावामध्ये आपल्या सर्व ओळखतात आणि आपण जर भिक्षा मागितली गावामध्ये तर लोक आपल्याला असतील की राजा कसं काय भिक्षा मागतोय. मग काय करायचं, प्रधान आणि राजा असं ठरलं, थोडा अंधार पडू देऊ, अंधार पडला थोडा वेषांतर करू आणि वेषांतर करून बघ आपण भिक्षा मागू, मग कोणी आपल्याला ओळखणार नाही, भिक्षा मागायचं एक आपण. म्हणून थोडं दुपार होते, संध्याकाळ झाले, अंधार पडला, वेषांतर केलं आणि मग भिक्षा मागितली आणि
लुईपाई करते भिक्षा घेऊन आले आणि सांगितलं आणली भिक्षा तुम्ही सांगितलं. लुईपाई म्हणतात मी तुम्हाला केव्हा सांगितलं होतं? दुपारी सांगितलं. आता झाली रात्र, मी जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही आणलं नाही, त्याला काही इलाज नाही. आता सिद्धी गई 12 वर्ष. 12 वर्षपर्यंत तुम्हाला ही क्षमा नाही आणि 12 वर्ष तुम्हाला सिद्धी सुद्धा प्राप्त होणार नाही. काही तासांचा अवधी, काही तास त्यांनी उशिरा केले, त्यामुळे मी पाहिजे सांगितलं की आता 12 वर्षापर्यंत तुम्हाला क्षमा नाही आणि 12 वर्षापर्यंत तुम्हाला सिद्धी सुद्धा प्राप्त होणार नाही. मग करायचं काय? चला माझ्यासोबत निघाले चालले. मग ते आता नाथ संप्रदायाचे संन्यासी आहेत. नाथ संप्रदायाच्या बद्दल आपल्याला आता थोडीफार माहिती कमी झालेली आहे, पण पूर्वी हठयोगी यायचे आणि ते हठयोगी आले, संन्यासी आले की ते काय करायचे माहिती आहे का? एवढं धान्य पाहिजे, एवढेच पैसे पाहिजे, तेवढे दिले तर ठीक, नाही कोठीने काय मिळायचे असं पूर्वी लोक म्हणायचे. कोठीतलं धान्य आपोआप त्यांच्याकडे निघून जायचं आणि ते मागायचे. म्हणून 3 हट्ट महत्वाचे मानले: स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि जोगी हट्ट. अशा प्रकारचे संन्यासी असायचे. मग आता हे लुईपाई या 2 शिष्यांना घेऊन, राजाला आणि प्रधान दोघांनी साधा वेश धारण केलेला आहे. साधा वेश धारण केला आणि निघाले चालले. दारूची भट्टी लागलेली होती, बसले दारूच्या भट्टीवर. दारू त्या लुईपाईनं दारू पिलेली आहे. पैसे द्यायला कुठं पैसे? राजाला तिथे ठेवून दिला. हा ठेवा म्हणे, जेव्हा पैसे येतील तेव्हा आम्ही तुम्हाला पैसे देऊन गेला सोडवून देऊ. निघाले तिथून पुढे गेले, चालले. एका गणिकेच्या घरी गेले, तिथे थांबले. पैसे नाहीत, प्रधानाला तिथे ठेवून दिले. झालं. लुईपाई निघून गेले. या दोघांना 2 ठिकाणी ठेवून दिले. त्यांना तिथे जाण्याची गरज नव्हती, पण यांना शिक्षा आणि यांना त्यातून माहिती द्यायची होती. तिथे दोघांना ठेवलेलं आहे. दोघेही सेवा करायला. राजा आहे. राजा त्या दारूच्या भट्टीमध्ये कामं करतोय. दारू पित नाही, पण दारूच्या भट्टीमध्ये सर्व कामं करू लागतोय. जे असेल त्या प्रक्रिया असतील त्या सर्व त्या प्रक्रिया करू लागतोय आणि त्या भट्टीवाल्याची सेवा करतो. चालू आहे त्याचं काम, सारखं चालू आहे. दुसरा त्या गणिकेकडे असतो, तो तिची सेवा करतोय. प्रधान आहे, मोठ्या घरातला आहे चांगला, परंतु त्या गणिकेच्या घरची कामं सर्व करतो. पाणी भरून देणं, झाडझूड करणं, स्वच्छता करणं, ही सर्व कामं तो करतोय. चाललंय अशी कामं. बरेच दिवस झाले, खूप दिवस झाले चाललेलं आहे. एकदा काय झालं की अचानकपणे हा जो भट्टीवर काम करणारा राजा जो होता, तो राजा त्या झोपडीमध्ये झोपलेला आहे आणि 11-12 वर्ष होत आलेलं आहे साधारणपणे. आणि मग झालं तर झोपलेला तो रात्री आणि अचानकपणे त्याच्या मस्तकातून प्रकाश निघालेला आहे त्या राजाची. आता तो भट्टीचा जो मालक होता तो म्हणतो आग लागली काय आपल्या झोपडीला? तो धावत आला, बघितलं तर आपला राजा झोपलेला आहे आणि त्याच्या मस्तकातून तो प्रकाश निघालेला आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हा साधारण पुरुष नाही, तर थोर पुरुष आहे. आणि मग त्याला गेला, हात जोडला, नमस्कार केला, म्हणे आमची चूक झाली आणि तुम्हाला ही कामं करायला लावली, क्षमा करा आम्हाला. तो म्हणे नाही, तुम्ही जाऊ शकता म्हणे. नाही म्हणे, आमचे गुरु येतील आणि तुमचे पैसे देतील तेव्हा तुम्ही जाऊ शकता. आणि असं म्हटलं त्याने नाही तसं नाही झालं म्हणे, आमचे गुरु आलं होतो. असा खूप आग्रह केला सुद्धा त्याने पुन्हा एकदा सांगितलं की तुमचे गुरु आमच्या शब्दातून मुक्त आहेत आणि असं म्हणून त्याला सुटका झालेली आहे. आणि त्याला मग तेव्हा सिद्धी 12 वर्षानंतर सिद्धी प्राप्त त्याला झाली. इकडे आता काय झालं की इकडे गणिकेच्या घरी प्रधान आहे. तो प्रधान तिथे सेवा करतोय त्या गणिकेची. आणि अचानक काय झालं की तिचा जो प्रियकर होता त्या गणिकेचा, तो पलीकडच्या गावामध्ये असायचा. आणि मग पावसाचे दिवस, खूप पाऊस पडतो, खूप जोरदारात पाऊस वाहतोय, नदीला खूप पूर आलेला आहे आणि त्यावर तो पुरुष इकडे येऊ शकत नाही. ही गणिका होती तर तो आला पाहिजे, तो माझा प्रियकर, तो इथे मला भेटला पाहिजे. आणि त्या पावसामुळे, पुरामुळे त्याला येणं शक्य नसतं. हा प्रधान तो ठीक आहे, काही चिंता करतो का, मी घेऊन येतो. हा जातो सरळ पुरावरून चालत जातो आणि तिथे पोहोचतो. तर तो आपला बिचारा घरामध्ये बसलेला असतो. हा म्हणतो तुम्ही इथे बसलात म्हणे आणि तिकडे आमच्या आईची अशी अवस्था आहे, तुम्हाला आलं पाहिजे. तो नाही बाबा, पूर एवढा चालू आहे, पाणी एवढं चालू आहे, तुम्हाला काय करायचं, मी घेऊन जातो. त्याला घेतलं, नदीजवळ आला आणि पुन्हा परत पाण्यावरून चालत इकडच्या काठावर आले आणि त्याला तिथे पोहोचवलं. आणि मग तेव्हा तो विचारतो, तो मनुष्य, की हा मनुष्य कोण आहे? नाही म्हणे, अशी एक संन्यासी आले होते, ती इथे राहिले
आणि ते पैसे देऊ शकले नाही म्हणून त्यांनी याला सेवेला माझ्या ठेवलेला आहे. अगं म्हणत तो साधारण मनुष्य नाही, तो सरळ पाण्यावर चालत येऊ शकतो, इतका सिद्ध साधक तो आहे, साधारण मनुष्य नाही. त्याला अशा सेवा देऊ नकोस, अशी कामं त्याला सांगू नकोस. आणि असं म्हणून त्याला सांगितलं, तुलाही लक्षात आलं की हा साधारण मनुष्य नाही आहे, त्यात अधिक तुम्ही जाऊ शकता, तुमचे गुरु आमच्या शब्दातून मुक्त झालेले आहेत. आणि अशा प्रकारे 12 वर्षानंतर त्यांना सिद्धी प्राप्त झालेली. तो एक क्षण तो जर सोडला नसता तर 12 वर्षापर्यंत एवढा त्रास सहन करावा लागला असता का? होईच. म्हणून तो क्षण साधणं महत्वाचं आहे. तो क्षण साधला पाहिजे, ती संधी साधली पाहिजे. ती संधी सुटली की पुन्हा दुसरी संधी येत नाही. आणि म्हणून ज्यांना ही संधी प्राप्त झालेली या धर्मामध्ये येण्याची, या धर्माच्या जवळ येण्याची, परमेश्वराची सेवा करण्याची, परमेश्वराची भक्ती करण्याची, परमेश्वराचं नामस्मरण करण्याची, ही संधी आपण दवडू नये. लवकरात लवकर ती संधी हस्तगत केली पाहिजे आणि आपण ती सेवा केली पाहिजे. ती सेवा करायलाच खऱ्या अर्थाने ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही लावलंय का? काल आपण लीळा ऐकल्या. मेहकरच्या लीळा आपण ऐकल्या. मेहकरला त्या बोडीबाई यांची आणि स्वामींची भेट झाली. त्या चोराची ही ती कथा आपण ऐकली. पुढे एक अतिशय महत्वाची लीळा आपण ऐकणार आहोत. गोकुळाष्टमी पूजा स्वीकार. एकोदी गोसाई उदयाची निद्रा स्थानवली, बोडीबाई याची गोमतीसी बीजे केली. सकाळी स्वामी उठलेले आहेत आणि त्या बोडेबाई यांच्या गुंफेकडे आलेले आहेत. गुंफेकडे आले. नेमका तो दिवस होता जन्माष्टमीचा. जन्माष्टमीचा दिवस असल्यामुळे बोलेबाई यांनी अर्थातच आपल्या तयारी संपूर्ण केलेली होती. आवाज ओंकार. संपूर्ण तयारी सुरू झालेली होती. आता त्यांची करण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती. ते काय करायचे की माती आणायची. माती आणून त्याचं गोकुळ बनवायचं छानपैकी. नंदाची प्रतिमा बनवायची, यशोदाची प्रतिमा बनवायची, गोपाल कृष्णाची प्रतिमा बनवायची. अशा प्रतिमा ते बनवायचे आणि मग त्यांचं पूजन वगैरे असे प्रकार चालायचे. तर सकाळी त्यांनी माती आणलेली आहे आणि ते प्रतिमा करायचं काम सुरू आहे. तेवढ्यात भगवंत आले तिथे आणि म्हटलं काय गडबड चालली म्हणे आज. पण तुम्हाला माहीत नाही म्हणे काय झालं. नाही आज गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमी असल्यामुळे आम्ही हे सर्व मातीचे नंद यशोदा गोकुळ असं सर्व बनवतोय म्हणे. भगवंत आता गोकुळ ठीक आहे म्हणे, पण नंद मातीचा होता काय, यशोदा माता मातीची होती काय, गोपाल कृष्ण मातीचे होते काय, ते साचोकार आहे. सत्य असलेले पुरुष होते ते सर्व म्हणे. आणि तुम्ही काय मातीचं करता म्हणे. पण मग आम्ही काय करू शकतो दुसरं. नाही म्हणे ठीक आहे, तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही संपूर्ण तयारी करा, प्रत्यक्ष श्रीकृष्ण जन्म आपण इथे साजरा करू. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. आणि देवाचं सांगितलं त्यांनी ऐकलं, तुम्ही जसं म्हणाल तसं. आणि मग जर संपूर्ण तयारी चालू झाली, भगवंत स्वतः तयारी करू लागतात. फुलवरा माहिती आहे तुम्हाला, फुलवरा आपण तयार करतो, बांधतो, करंजा पापड्या वगैरे सगळ्याचं करतो. तशा पद्धतीने संपूर्ण फुलवरा तयार झालेला आहे. आणि संध्याकाळची वेळ झाली, रात्रीची वेळ झाली, जन्माची वेळ झालेली आहे, जन्मोत्सवाची. रात्री 12 वाजता जन्मोत्सव आपण साजरा करतो. रात्री 12 वाजता करतो ना, तेव्हा आपण झोपेत असतो. बरोबर. काही लोक येतात, काही लोक येत नाही जन्मोत्सवाला, झोप येत असते जास्त. आणि रात्री 12 वाजताचा जन्म, त्या जन्माच्या वेळी प्रत्यक्ष भगवंत गोपाल कृष्णांचं रूप धारण केलेलं आहे. छोटीशी मूर्त भगवंतानं सर्वज्ञ श्री चक्रवर्ती छोटीशी मूर्त धारण केलेली आहे. बालरूप धारण केलं आणि त्या मातीच्या बोडीबाईंच्या मांडीवरती विराजमान झालेले. आणि मग तेव्हा खऱ्या अर्थाने जन्माष्टमी तशा पद्धतीने साजरी केली आणि छानपैकी जन्माष्टमीचा कार्यक्रम झालेला आहे. जन्माष्टमी आटोपली, जन्मोत्सव साजरा केला. स्वतः त्या मातेनं गंधाक्षतावर संपूर्ण पूजन भगवंताचं केलं, स्नान घातलं, सगळं केलं व्यवस्थितपणे. आणि मग पुन्हा मूळ रूप भगवंतानं धारण केलं. मग म्हणे आता प्रसाद वगैरे घ्या.
नाही म्हणे आज व्रत आहे, अष्टमीचा उपवास आहे आमचा, आम्ही अष्टमीचा उपवास सोडणार नाही. देव म्हणतात अष्टमीचा उपवास सोडणार नाही असं कसं काय म्हणे? ज्या दिवशी देवकी मातेनं श्रीकृष्ण भगवंताला जन्म दिला होता त्या दिवशी त्या उपवासी होत्या का? केस तरी घेतलीच होती की नाही त्यांनी म्हणे? तुम्ही कशासाठी उपवास करता? उपवास करू नका, नाही सांगितलं भगवंताने, आणि मग उपवास सोडलं. उपवासाचं आपल्याकडे नाहीच आहे सही. उपवास आपण जन्माष्टमीचा उपवास करतो, पण तो उपवास काही कामाचा नसतो. सावराला खातो त्याशी भरपूर बघतो आपल्याला, चकल्या असतात भरपूर, आणि ते भरपूर काही बरेच पदार्थ असतात त्याशी उपवासाच्या दिवशी. उपवासाचा असा नियम नाही आहे. एकादशीचा सुद्धा उपवास असं म्हटलेलं आहे, म्हणजे वैष्णव संप्रदायात सुद्धा एकादशीचा उपवास कसा मानलेला आहे. एकादशीमध्ये आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी सुद्धा साधं जेवण, अगदी मीठ सुद्धा कमी असलेलं जेवण, भूमिशय, भूमीवर झोपायचं, जमिनीवर पलंगावर नाही, गादीवर नाही, साधं एखादी चादर टाकून जमिनीवर झोपायचं. वांग नाही, म्हणजे वाचन सुद्धा बंधन, कमी बोलायचं, सात्विक बोलायचं, शांत बोलायचं, वाचन सुद्धा संयमा बाळगणं आणि ब्रह्मचर्य, या 3 गोष्टी पाळायच्या. दशमीच्या दिवशी सुद्धा भोजन कमी करायचं. एकादशी असेल त्या दिवशी तर दिवसभर काहीही खायचं, काहीच खायचं नाही एकादशीच्या दिवशी. आणि द्वादशीच्या दिवशी पारणं फेडायचं असतं. द्वादशीच्या दिवशी 5 ब्राह्मणांना बोलवायचं, त्यांना मिष्टान्न भोजन द्यायचं, आणि आपण मात्र आळणी, ताक आणि भात खायचं. अशी उपवास एकादशी कोण करतात सांगावं? कोणीच. सकाळी साबुदाणा होतो, दुपारी रोडगे होतात. त्या रोडगे खाली 3 दिवस जेवण होत नाही. हा उपवास आहे का? हा उपवास नाहीच. नाथ संप्रदाय, आपलं वारकरी संप्रदायामध्ये एक कथा आली, नामदेवांच्या बद्दल आली. नामदेवांबद्दलच बोलते, मला संतांच्या बद्दल थोडासा गोंधळ आहे बघा. पण त्यांच्याकडे असं म्हणतात की देवानं रूप धारण केलं ब्राह्मणाचं, आणि त्याला सांगितलं की आज मला जेवायला दे, मला खूप भूक लागली आहे, 3 दिवस झाले उपवास येईल. तो संत म्हणतो बाबा माझ्याकडे एकादशी आहे, माझ्याकडे स्वयंपाक होणार नाही म्हणे. मी 3 दिवसाचा उपवास आहे, ब्राह्मण आहे, मी मेलो तर तुला पातक लागेल, लागू दे म्हणे पातक, पण मी करणार नाही, मी स्वयंपाक करणार नाही, मी विषय वाढणार. आणि असं म्हणून त्या ब्राह्मणानं ते प्राण सोडला. प्राण सोडला तर त्या संतांनी त्याला भोजन दिलं नाही, त्या भिक्षा वाढली नाही. आता सर्व ब्राह्मण लोक होते गावातले. ब्राह्मणाने सांगितलं की यानं ब्रह्महत्येला, याला पातक झालेलं आहे, याला करायचं काय? ब्रह्महत्येचं पातक याला झालं, याला शिक्षा दिली पाहिजे म्हणे. याला चितेवर बसवायचं आणि अग्नी, जिवंत अग्नी समाधी याला द्यायची. आणि असं म्हणून त्या संताला जिवंत अग्नी देण्याचं ठरवलं सर्व ब्राह्मण वर्गाने, आणि त्या याला चितेवर बसवलेलं आहे, आणि अग्नी दोन्ही प्रेत एकदा जाळायचे. आणि अशा प्रकारे अग्नी द्यायला सुरुवात झाली. त्यात ते प्रेत उठून बसलेलं आहे, तो अवतारी पुरुष होता असं म्हणतात. आणि त्याने याला उचललं आणि सांगितलं, अरे बाबा एवढी निष्ठा तुझी की तू एकादशीचा उपवास सोडलाच नाहीस, ही निष्ठा महत्वाची असते. असा उपवास कोणी करतं का? आणि असा उपवास नसेल तर तो उपवास करण्यात काहीही अर्थ नाही. म्हणून आपल्याकडे संप्रदायामध्ये उपवासाला महत्व नाही, उपवास आपण मान्य करत नाही. स्वामींनी एक सूत्र सांगितलं आहे. काय सूत्र सांगितलं लक्षात आहे का तुम्हाला? प्राणासी आहार द्यावा, प्राण जगेल ना एवढंच. इंद्रियासी नेदावं, तुमचं इंद्रियानं जीभ आहे ना, पोट भरलेलं असतं, पोटाचा काही विषय नसतो, पण जीभ आहे ना, ती जीभ मात्र चोचले करत असते. नाही हेच खाल्लं पाहिजे, तेच खाल्लं पाहिजे, हे खाल्ल्यानंच मला बरं वाटेल, तेच खाल्ल्यानं मला बरं वाटेल. जिभेला सर्व वाईट सवय असते, आणि जिभेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. म्हणून स्वामी सांगतात की प्राणासी आहार द्यावा, उपवास करण्याची गरजच पडणार नाही. तुम्ही जेव्हा जिभेला नियंत्रित कराल, जिभेवर जेव्हा नियंत्रण ठेवाल ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला उपवासांची गरज पडणार नाही, कशाची गरज पडणार नाही. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्याला सांगितले. आणि म्हणून उपवास आपल्याकडे कुठेही मान्य नाही. आपण करतो एखाद्या दिवशी, ते उपवास अतिशय महत्त्वाचे असतात, करायचे म्हणून आपण करतो, शरीरासाठी करतो, सध्या ती काही हरकत नाही, त्याला काही विशेष असं महत्त्व नाही. म्हणून उपवास आपल्याकडे मान्य नाही. असा हा गोपालकृष्णाचा अवतार भगवंतांनी माहिती सांगितली की कृष्ण भगवंताने अवतार धारण कसा केला त्याबद्दल माहिती आपल्याकडे छान आलेली आहे. गोपालकृष्णाचा अवतार हा अतिशय वेगळा अवतार. वेगळा अवतार सर्व वेदांनी, पुराणांनी, उपनिषदांनी सर्वांच्या मतीच्या पलीकडचा हा अवतार.
2 अवतार प्रामुख्याने आपल्याकडे मानले जातात. त्यामध्ये बरेच भेदाभेद आहेत, शास्त्रांचे अनेक मतप्रवाह आहेत. असं मानलं जातं की विष्णूचे 10 अवतार आहेत. त्या विष्णूच्या 10 अवतारामध्ये राम आणि कृष्ण 2 महत्वाची मानले जातात. रामाला आणि कृष्णाला दोन्हीलाही विष्णूचेच अवतार मानले जातात. आपल्याकडे बऱ्याच लोकांना हा भ्रम आहे की मग काय फरक आहे, एकच आहे. परंतु कृष्ण अवतार हा सर्वांनी वेगळा मानला आहे. पूर्ण परब्रह्म परमेश्वरी अवतार श्रीकृष्णाला मानला. आता दो जलचर त्याच्या श्लोक आलेला आहे. 2 जलचर 2 बनचर 2 विप्र 2 राजा. 2 राजा म्हणजे कोणते, राम आणि कृष्ण, असं पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. 2 राजा म्हणजे कोण, राम आणि कृष्ण असं जोडल्या गेलं. परंतु राम हे नक्की त्याच्यामध्ये आहे, तर कृष्ण त्याच्यामध्ये नाही. त्याचं कारण तुम्हाला असं सांगतो की कृष्ण नियमाप्रमाणे आधी वसुदेवाचे पुत्र ते, आणि ज्येष्ठ पुत्र कोण होता, बळीभद्र होते, बळीराम होते. बळीराम असल्यामुळे राजा द्वारकेचे बळीराम होते. श्रीकृष्ण महाराज राजे नव्हते, राजकुमार होते, युवराज होते. त्यावेळेस श्रीकृष्ण राजे नव्हतेच. हा अवतार परमेश्वरी अवतार, हा पूर्ण परब्रह्म परमेश्वरी अवतार आहे. आणि त्यामुळे याच्या अवतारामध्ये एक अवतारित्वाची वेगळी झलक आहे. दोनही अवतारांच्या कार्याबद्दल आपण जर बघितलं थोडंसं, आपण कोणाची टीका किंवा टिप्पणी हा विषय नाही, परंतु दोघा अवतारांमधला जो फरक आहे, राम अवतारामधला फरक आणि कृष्ण अवतारामधला खूप मोठा फरक आहे दोघांच्या. राम अवतारामध्ये एक मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या बाहेर जाण्याचं कामच नाही. जे ठरलेलं आहे, जे ठरलेला साचा आहे तेवढंच ते चालणार पुढे. कृष्ण अवतारामध्ये कुठल्याही मर्यादा नाही. जे योग्य आहे ते योग्य स्वीकारलं पाहिजे. अयोग्याचा विरोध केला पाहिजे. मामा का असेल ना, मामा जर विरोध करत असेल, मामा जर वाईट वागत असेल, मामा जर चुकीचं वागत असेल, तो आईचा भाऊ असला तरी हरकत नाही, त्याचा विरोध केला पाहिजे. कुणी असेल त्याचा विरोध केला पाहिजे. त्याचा विरोध भगवंताने केला. आणि आपण असं बघतो ना की दिव्यता काय असते, जन्म कर्म चमे दिव्य. भगवंतानं काय म्हटलं की माझा जन्म सुद्धा दिव्य आहे, माझं कर्म सुद्धा दिव्य आहे. आणि असं दिव्य कार्य भगवान गोपाल कृष्णाच्या अवतारामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी दिसून येईल. संकट, आपण एक संकट आलं की आपण त्या संकटातून उद्ध्वस्त होऊन जातो. माणसं एका संकटाने माणसं उद्ध्वस्त होतात. गोपाल कृष्णावर जन्मापासून, जन्माच्या आधीपासून संकट येत आहेत. जन्माच्या आधी त्याचे 7 भाऊ मारले गेलेले. जन्माच्या आधी त्याला त्याच्या आई वडिलांना तुरुंगामध्ये डांबलं गेलेलं आहे. गोपालकृष्णाचा जन्म सुद्धा तुरुंगामध्ये झाला, जेलमध्ये झाला. साधी संकट आहे, तो खूप मोठं संकट आहे. जन्म सुद्धा जेलमध्ये झालेला आहे. आणि जन्म जेलमध्ये झाल्यानंतर प्रत्येक क्षणी मरणाची भीती. एक क्षण असा नाही की त्याला मरणाची भीती नाहीये. कोणता क्षण येईल कोण त्याला मारून टाकेल काही भरोसा नाही. आणि मग जन्मल्याबरोबर त्यांना आपला आई वडिलांना सोडावं लागलं, आपल्या आई वडिलांचा त्याग करावा लागला. आई वडिलांना सोडून गोकुळामध्ये जावं लागलं. साधी गोष्ट नाही. दूध पितं मुलगा, छोटंसं बालक, आणि त्याला आपल्या आई वडिलांपासून तोडणं, आईला किती दुःख असेल होतं. देवकी मातेला काय दुःख झालं असेल. आपला मुलगा तर थोडासा बाहेर गेला कुठे 2 तास तर आपल्याला किती वाईट वाटतं. आणि हे दूध पितं बालक, छोटंसं जन्माला आलेलं बालक, आणि ते आईपासून लगेच जन्माला बाहेर नेणं, दुसरीकडे दूर नेणं, दोघांना किती त्रासदायक आहे तो विषय. परंतु तेही भगवंताच्या वाट्याला आलं, तेही भगवंताने स्वीकारलं. गोकुळात गेले. गोकुळात आल्यानंतर प्रत्येक क्षणी दररोज मरणाची भीती होती, दररोज मरणाची भीती. परंतु प्रत्येक संकटावर श्रीकृष्णानं मात केली. कुठे थांबले नाही, कुठे अडथळे नाही, कुठेच काही नाही. प्रत्येक संकटावर मात करत गेलेले. आणि एका कवीनं असं म्हटलेलं आहे की गोपालकृष्णाचं जीवन जे परिपूर्ण आहे, गोपालकृष्ण बाल रूपात होते तेव्हाही खूप काही वेगळं करून ठेवलेलं. बाललीला आजही प्रत्येक आई आपल्या मुलगा जर थोडासा खुडकर असला, थोडासा हुशार असला तरी म्हणजे हा कान्हा आहे आमच्या घरात. प्रत्येक आई गोपालकृष्णाचं नाव देते त्याला की आमच्या घरातला कान्हा आहे. का देते? एवढी श्रद्धा त्या गोपालकृष्णाच्या प्रत्येक व्यक्तीची. बालरूपही असं धारण केलं की प्रत्येकाला आकर्षण लावलं, प्रत्येकाला वेड लावलं. तारुण्याचा तसंच होतं. तारुण्यामध्ये सुद्धा संपूर्ण जग त्याचं वेड झालं. असं म्हटलेलं आहे मथुरेमध्ये जेव्हा गोपालकृष्ण आले की नाही,
मथुरेमध्ये जेव्हा गोपालकृष्ण आले, प्रत्येकाला संपूर्ण मथुरा उलटली होती देवाला पाहायला, की ज्यानं अनेक असुरांना मारलं. 10-12 वर्षाचा मुलगा, 12 वर्षाचा मुलगा, पण 12 वर्षाचा मुलगा असून ज्यानं अनेक असुरांना मारलंय असा तो कृष्ण कोण आहे. म्हणून संपूर्ण मथुरा उलटलेली आहे. कोणी गच्चीवर आहे, कोणी कुठे आहे, कोणी कुठे कुठे, सर्व दूर लोक उलटलेले आहेत बघण्यासाठी. कोण आहे असा कृष्ण? वयस्कर माणसं बघायची, वयस्कर माणसांना वाटायचं आपल्या मुलासारखं, तरुण मुलांना असं वाटायचं हा आपला मित्र आहे, गोपिकांना वाटायचं आपला प्रियकर आहे. प्रत्येकाला वेगळं वेगळं रूप भासायचं, प्रत्येकाला तो आपला जवळचा वाटायचा, आपला वाटतो असा हा कृष्ण. अशा कृष्णानं जेव्हा जेव्हा कार्य केलं, तारुण्यामधली ही अवस्था, थोडीशी प्रौढ अवस्था आली की गीतेसारखं महान तत्वज्ञान जगाला दिलं. खऱ्या अवतारी पुरुषाची ओळख असते की त्याचं तत्वज्ञान जगाला प्रेरणादायक ठरावं, असं तत्वज्ञान गोपालकृष्णानं आपल्याला दिलं, ज्याची ख्याती संपूर्ण भारतभर नव्हे जगभर आहे. महानुभाव संप्रदायाने सुद्धा गीतेवर 5000 टीका केलेल्या आहेत. खूप मोठे ग्रंथसंपदा गीतेच्या बाबतीत आहे. टीका म्हणजे काय? टीका म्हणजे अशी टीका नव्हे, टीका म्हणजे अर्थ, वेगवेगळ्या प्रकारे अर्थ करणे. गीतेवर खूप अर्थ झालेले आहेत, खूप अनेक प्रकारे अर्थ झालेले आहेत. आणि अशी ही गीता आहे. ते तत्वज्ञान, श्रेष्ठ तत्वज्ञान गोपालकृष्णानं आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून गोपालकृष्णाचा अवतार याहीपेक्षा वेगळा आहे. आपण बघितलं महाभारताच्या अनेक घटना आपण बघितल्या. दोनही अवतारांच्या मधले आपण थोडंसं कंपॅरिझन करायचं, आपण थोडंसं भावनेच्या श्रद्धेच्या जोरावर नाही, पण एक थोडंसं अभ्यासात्मक आपण थोडंसं विवेचन त्याच्यावर करूया. एकदा काय झालं की लक्ष्मणाला लागली शक्ती, लक्ष्मण पडले बेशुद्ध. बेशुद्ध पडल्यावर करायचं काय? घाबरले सर. वैद्यांना बोलवलं. वैद्य म्हटले यांना औषधी आहे, पण ती औषधी द्रोणागिरी पर्वतावर आहे, तिथून ती आणावी लागेल. मग आता काय करायचं? हनुमंताला बोलवलं. हनुमंत म्हटलं ठीक आहे, मी घेऊन येतो. हनुमंत गेले, बघितलं, हनुमंताच्या लक्षात नाही आली कोणती औषधी येते. हनुमंतानं काय केलं, पटकन उचललं, तो पूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलला आणि घेऊन आले, ठेवले. मग तो वैद्य गेला आणि त्यानं बरोबर जी नेमकी त्याला जडीबुटी पाहिजे होती ती आणली. ती जडीबुटी आणली आणि लक्ष्मणाला दिली. लक्ष्मण शुद्धी झाले. हा एक प्रसंग आहे. आणि दुसरा प्रसंग गोपालकृष्णाच्या अवतार काळातला आपण बघूया. असाच प्रसंग इकडे सुद्धा घडलेला आहे. राजसूय यज्ञाच्या आधी अश्वमेध यज्ञ यांनी केला. अश्वमेध फिरवला, चारही दिशेनं अश्व यांचा फिरला. आणि अर्जुन त्याचं रक्षण करण्यासाठी एका बाजूला गेलेला होता. अर्जुन निघाला, चालला आणि एका ठिकाणी एका मुलानं, छोटासा मुलगा होता, काही जास्त वय नव्हतंच, त्याचं नाव होतं बब्रुवाहन. त्या बब्रुवाहनानं यांचा रथ अडवला. यांचा तो घोडा अडवला नाही, बांधल्यानंतर त्याला हे केलं, सांगितलं, घरी गेलं. म्हणजे अर्जुन त्याला आव्हान दिल्यानंतर त्याला लक्षात आलं आणि त्याच्या आईनं त्याला सांगितलं की तो हा जो आहे ना आलेला, हा जो रथ घोडा आलेला गेला तो तुझ्या वडिलांचा आहे. ते अर्जुन तुझे वडील आहे. कारण जेव्हा हे वनवासामध्ये होते तेव्हा त्या उलुपी नावाच्या एका गंधर्वकन्येशी त्यांचा विवाह झाला होता आणि तिच्यापासून हा बब्रुवाहन त्यांना झालेला होता अर्जुनापासून. आणि आईनं सांगितलं तुझे ते वडील आहेत, त्यांना तू जा आणि माफी माग, सोडून दे अश्वाला. आणि म्हणून तो बब्रुवाहन स्वतः माफी मागण्यासाठी अर्जुनाकडे आले आणि सांगितलं मला माहीत नव्हतं म्हणे तुम्ही माझे वडील आहात आणि म्हणून माझी चूक झाली, तुमचा घोडा मी धरला. अर्जुन अहंकारामध्ये होता. अर्जुन म्हटला तू माझा पुत्र असू शकत नाही, तू माफी मागायला आलास, तू घाबरला म्हणून माफी मागतो म्हणे, माझा पुत्र मित्र तू काही नाही. माझा मुलगा असता अशी माफी मागितलीच असते, युद्धाला आला असता म्हणे. सर नाही म्हणे, मी तुमचा मुलगाच आहे, माझ्या आईने सांगितलं. नाही म्हणे, तू खोटं बोलतोयस मी. आणि असं म्हणून 1-2 शब्द अद्वा ते बोलले. बब्रुवाहनाला राग आला. बब्रुवाहन म्हटले ठीक आहे, राह उभे युद्धात. आणि युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये वैशिष्ट्य असं की संपूर्ण सैन्य बब्रुवाहनानं अर्जुनाचं मारून टाकलं आणि प्रत्यक्ष अर्जुनाला सुद्धा मारून टाकलं. अर्जुनाला मारलं आणि विजयी होऊन तो घोडा घेऊन घरी गेला. घरी गेल्यानंतर आई रागावली. अरे म्हणजे तू काय करू, तुझ्या वडिलांना मारून टाकलं, मी काय करू? ते ऐकायला तयार नाही आणि ते तुला सुद्धा आता तो बोलले म्हणे, चुकीचे शब्द बोलले, मी कसं त्यांचं मान्य करेल? आणि म्हणून मी त्यांना मारलं. मग ती उलुपी स्वतः आलेली आहे, खूप आकांत करते, दुःख व्यक्त करते. आणि इकडे गोपालकृष्णांपर्यंत ही बातमी पोहोचवली पांडवांनी की असं झालं आणि अर्जुनाची सैन्य हरलेलं आहे, अर्जुनाचा मृत्यू तिथे झाला. आणि असं म्हटलं गोपालकृष्ण म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. गोपालकृष्णांनी
पांडवांची बाजू पूर्ण धरलेलीच होती आणि त्यांना पूर्ण वाचवायचंच होतं. गोपालकृष्ण प्रत्यक्ष तिथे उपस्थित झाले. गोपालकृष्ण तिथे आले, बघितलं तर संपूर्ण अवस्था अशी विचित्र झालेली होती. आणि दुसरी एक गोष्ट अशी झाली होती त्यामध्ये की अर्जुनाचं जे मस्तक होतं की नाही ते नागकुळामध्ये, पाताळामध्ये तक्षक वगैरे ते सर्पकुळ घेऊन गेलेलं होतं. ते मस्तकही तिथे हजर नव्हतं. आणि मग गोपालकृष्ण तिथे आले, बघितलं तर ही अशी अवस्था झालेली, सर्व मरण पडलेले. करायचं काय? गोपालकृष्ण हातावर पाणी घेतलं. मी जर आजन्म ब्रह्मचारी असेल, कोण म्हणतंय? गोपालकृष्ण म्हणतो मी आजन्म ब्रह्मचारी असेल. 16,000 बायका आहेत, 108, 16,108 बायका. आणि तरी गोपालकृष्ण तुम्ही आजन्म ब्रह्मचारी असेल. बघा वैशिष्ट्य, विरोधाभास आहे की नाही? ज्याच्या 16,108 बायका तो आज ब्रह्मचारी कसा असेल? परंतु तरी सुद्धा गोपालकृष्ण म्हणतात की मी जर आजन्म ब्रह्मचारी असेल तर एका क्षणात सर्व जिवंत होतो. आणि असं म्हणून पाणी सोडलं, एका क्षणामध्ये सर्व सैन्य उठून उभं राहिलं. अर्जुनाचं जे मस्तक तिकडे पाताळात गेले होते ते सुद्धा काही क्षणात तिथे येऊन त्याला चेतकलं आणि अर्जुन सुद्धा जिवंत झाले. हे अवतारित्वाचं, हा दोघांच्या अवतारामधला फरक. आणि मग पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा जो अवतार आहे तो गोपालकृष्ण, तो या 10 अवतारांमध्ये मोडला जातो. याचं कार्यच वेगळं आहे. आणि गोपालकृष्णाची शक्ती, गोपालकृष्णाचं महत्व खूप काही वेगळं आहे. गोपालकृष्णाच्या बाबतीत बोलताना कुठल्याही मर्यादा राहत नाही, तशी अवस्था आहे गोपालकृष्ण. गोपालकृष्णाने 16,108 बायका जरी केलेल्या असल्या तर त्या विलासासाठी केलेल्या नव्हत्या. जर तसं असतं तर त्यांच्या प्रतिज्ञेवर पाणी सुटून जे माणसं जिवंत झाली असते. त्या नरकासुरानं, त्या सर्व भौमासुरानं त्याच्या बंदीखान्यावरती नेलेल्या होत्या आणि त्यांना राजकन्या होत्या सर्व. त्यांचं लग्न झालं नसतं. 16,108 तो राजे लोकांचा काळ होता आणि त्या 16,000 स्त्रिया, मुली त्यांनी पळवून नेलेल्या होत्या राक्षसाने आणि त्या राक्षसाच्या घरी राहिलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचं लग्न समाजाने त्यांना स्वीकारलं नसतं. समाज, त्या काळचा समाज वेगळा होता, समाजाने त्यांना स्वीकारलं नसतं. अशा मुलींना आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. त्यांनी आत्महत्या केल्या असत्या, मरण पावल्या असत्या, समुद्रात बुडून मरण्याची त्यांची तयारी होती. त्या भगवंताने त्यांना स्वीकार केलं आणि त्यांचा स्वीकार करून त्यांना समाजाला एक चांगली जागा दिलेली आहे. आणि म्हणून गोपालकृष्णाचा प्रत्येक ठिकाणी अवतारित्वाचं कार्य हे यातून सिद्ध होतं. 16,000 आता एक बायको, एक तर भेटतच नाही बायको. पोरांना अडचणी आहे, कारण संपत आपल्याला भेटून गेली ठीक आहे दादा, आपल्याला भेटतच नाहीत पोरी. आणि 16,108 त्यांनी बायका केल्या आणि त्यांचं संपूर्ण निभावलं. हे साधारण माणसाचं काम आहे का? नाही. आणि म्हणून परमेश्वरी तो अवतार आहे, त्याचं कार्य वेगळं आहे. त्याच्या कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळेपण दिसेल. हे वेगळेपण आपल्याला कुठल्याही अवतारामध्ये किंवा कुठेही दिसत नाही. आणि म्हणून परमेश्वराचा अवतार तो गोपालकृष्ण आहे. याच्यावर आपण म्हणजे बऱ्याचदा आता आपल्याच मुलींना किंवा मुलांना हे शंका असते, मग एकच यांचे हे काय फरक काय? हा फरक आहे. तो फरक तुम्ही समजावून घ्या व्यवस्थितपणे. दोघांच्या अवतारामधला फरक काय हे लक्षात घ्या. आणखी काही शंका असतील तर आपण पुन्हा एकदा बसू आणि कधी तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला सांगेन. सप्तघटा तुलावणे ही लीळा पण मेहकरचीच आहे. एक दिवस झालं काय की सर्वज्ञ दररोजचा नियम होता भगवंताचा, सकाळी उठले की थोडा वेळ थांबलं, सर्व आटोपला गेली की फिरायला जायची. असं एका विहीर होती, त्या गावाच्या बाहेर विहीर आजही आहे ती. त्या विहिरीच्या काठावर भगवंत बसले. आता भगवंत तिथं त्या विहिरीच्या काठावर बसलेले आहेत आणि गावातून बाय यायच्या, पाणी भरायच्या, येऊन जायची. एक मुलगी आली, विवाहित स्त्री होती. ती आली आणि तिने बघितलं, तो माठ भरला, हांडा भरला, पण तो डोक्यावर काही जाईना, जड होता थोडासा. मग काय करायचं, इकडे तिकडे बघितलं, देव बसलेले होते, गुरु होते एका बाजूला. ती आली देवाजवळ, देवा म्हणे तेवढा जरासा माठ मला डोक्यावर उचलून द्या. देव म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. आले, माठ तिच्या डोक्यावर ठेवून दिलं. देव आहेत, हे मोठे पुरुष आहेत, यांना असं आपण काम सांगू नये असं तिला काही वाटलं नाही, तिच्या लक्षातही आलं नाही ते. आणि मग ठीक आहे म्हणे, देव आले, तिच्या डोक्यावर तो हंडा ठेवून दिला. मग एकदा ठीक आहे, परत डबल आली, पुन्हा हंडा भरला, पुन्हा देवाने उचलून दिला. असे 7 हंडे उचलले आणि 7 हंडे देवानं मी ठेवून दिले तिच्यावर. संध्याकाळची वेळ झाली,
नवरा आला, तो नेमका तिथूनच आला. त्यानं बघितलं देव बसले, हातपाय धुतले आणि देवाजवळ आलं, दंडवत घातले, श्रीचरणाला लागला. विनंती करतो की देवा, तुमच्यासारखे महान पुरुष आमच्या गावामध्ये आलेले आहेत, आमचं भाग्य आहे आणि तुम्ही आमच्या घरी चला. विनंती देवाला केली आणि विनंती केल्यानंतर देव म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. घरी नेलं, छानपैकी बसायला टाकलं, दंडवत केला आणि बायकोला म्हणता ग स्वामी आलेले आहेत, देव आलेले आहेत आपल्या घरी, तर ये म्हणे दंडवत कर. आणि म्हणून तिला बोलवलं. तर जशी आली तरी बघितली तर चकितच झाली ती. अरे म्हणे आपण तर यांच्याच हातून अंड्याला हात लावले म्हणे, आपण यांना अंडा उचलायला लावला, यांना त्रास दिला म्हणे आपण. आणि मग ती नवऱ्याला सांगते अहो हे तर तिथं बसले होते देव म्हणे, मी यांना अंड्याला हात लावायला लावला म्हणे. त्याने अगं तू असं काय केलं, एवढा मोठा देव, एवढे मोठे स्वामी म्हणे, त्यांना असं काम सांगितलं होतं म्हणे. आणि म्हणून तो रागावतोय म्हणे, जा दंडवत घाल, प्रायश्चित्त कर, क्षमा माग. आणि क्षमा मागायला तो लावतोय पती आणि ती क्षमा मागते देवाची की देवा माझी चूक झाली, मी तुम्हाला ओळखलं नाही. आणि म्हणून देव म्हणतं की पहिल्यांदा भेट जेव्हा झाली तेव्हा हेळपणा म्हणजे थोडासा उपेक्षित भाव तिच्या मनामध्ये होता. परंतु जेव्हा पुन्हा भेट झाली तेव्हा मात्र लक्षात आलं की हे अवतारी पुरुष आहेत, मोठे पुरुष आहेत, म्हणून आदर पुन्हा त्यांच्या ठिकाणी निर्माण केला झालेला आहे. हा आदर आपण वेशावरून किंवा कुणाच्या वागण्यावरून, काही काही माणसं अतिशय साधी वाटतात परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळा सामर्थ्य असतं. एखादा साधूही आपल्याला बावळट दिसत असेल, साधा दिसत असेल, त्याच्याकडे ज्ञान नसेल आपल्याकडे, पण त्याच्याकडे काहीतरी परमेश्वराचा अनुग्रह असू शकतो, परमेश्वराचा आशीर्वाद असू शकतो. म्हणून आपण कुणालाही कमी लेखायचा प्रयत्न करू नका, त्याला सन्मान द्या आणि बाजूला बोलू नका, दुखवू नका. कुणालाही दुखवायचा आपल्याला अधिकार नाही आहे, म्हणून आपण कुणाला दुखवू नये. आपण आपलं काम करावं, जे करायचं असेल ते आपण बाजूला सरकावून कुणाचा उपमार्ग किंवा अपमार्ग आपण करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. म्हणून आपण चांगलं वागलं पाहिजे. एकदा काय झालं, पंचाळेश्वरची घटना सांगतो सर. पंचाळेश्वरचं मंदिर बांधायचं होतं, आत्मतीर्थाचं मंदिर, आणि खूप मोठं त्या काही खूप खर्च त्याला होता. ते नदीमध्येच बांधायचं. आजही आता जर त्याला म्हणजे जवळ 70-80 वर्ष झाले त्या मंदिराला, अजूनही काही फरक नाही. मंदिराच्या वरून पाणी वाहून जात आहे दरवर्षी मंदिराच्या. आज आताही यावेळी सुद्धा कळस पाण्यात होता, कळसापर्यंत पाणी होतं. या 70 वर्षात अनेक महापूर तिथे येऊन गेले परंतु मंदिराला काही फरक पडलेला नाही. इतकं मजबूत ते मंदिर बांधलेलं आहे. आणि म्हणून मंदिराच्या बांधकामाला खर्चही खूप होता. मग गुर्जर बाबा होते ते, अजूनही गुर्जर बाबा, म्हणजे 3 पिढ्या आधीची. ते सरांचं ठरलं, सर मंडळी आली, पंजाबमध्ये जाऊ, पैसे गोळा करू म्हणे. पंजाबमध्ये पैसा भरपूर भेटतो, त्यावेळी भेटायचा. आपल्या अनुभवी भरपूर होते पंजाबमध्ये. बाबा म्हटले नाही, महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक आहेत म्हणे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाकडून आपण 5-5 रुपये गोळा करू म्हणे आणि 5-5 रुपये गोळा करून हे मंदिर बांधू. कारण महाराष्ट्रातल्या लोकांचंही श्रद्धास्थान आहे, मग बाहेर जायची आपल्याला गरज नाही, म्हणजे बाहेरून पैसे आणायची गरज नाही. आणि असं म्हणून त्यांनी ठरवलं भूमिपूजन करायचं ठरवलं. भूमिपूजनाला सर लोक आले. मग कोणी 5 रुपये दे, त्या काळी 5 रुपये खूप वाटायचे, 5 रुपये 10 रुपये खूप वाटायचे. 1 रुपयाला बाबा सांगतो, 1 रुपयाला का 1.5 रुपयाला सिमेंटची गुणी होती. सिमेंटची गुणी आता मला 400-500 रुपयाला भेट. ती सिमेंटची गुणी त्या 1 रुपयाला 1.5 रुपयाला भेटायची. असा स्वस्त आहे काळ. मग कोणी आपापल्या कोणी 10 रुपये दे, कोणी 100 रुपये दे, कोणी 200 रुपये दे, कोणी 500 रुपये दे, असं प्रत्येकाने द्यायला सुरुवात केली. मग एक म्हातारा विचार आला होता, गरीब शेतकरी, पागोटो बिगोटो बांधलेला. तो बाबा मला पण द्यायचे पैसे. अरे तू काय देणार आहेस? नाही म्हणजे मला जे देता येईल ते दे. तू काय देणार बाबा, 5,000 रुपयाच्यावर देऊ शकणार नाही. सरांनी त्याची हेटाळणी केली. थोडे थांबा, एक फेटा सोडला त्यानं. फेटा सोडला आणि फेट्यातून नोटाच्या नोटा फेटा. 5,000 रुपये त्या काळात त्या माणसाने दिले, जे आज लाखोच्या संख्येत सुद्धा आपल्याला मोजता येणार. म्हणजे त्या वेशावरून किंवा त्याच्यावरून आपण कुणाची पारख करू शकत नाही. म्हणून कुणाच्याही बाबतीत आपला चांगला भाव असला पाहिजे, कुणाच्याही बाबतीत आपला आदरभाव असला पाहिजे. दंडवत करावं, दोष घेत बसू नये. माझं नेहमीतून मला म्हणणं असतं की कुणाचे दोष तुम्ही घेत बसू नका. कुणाचा गुण घेता याला तर तो गुणच आपण घेतला पाहिजे आणि गुण घेऊन आपण मोकळं झालं पाहिजे. महिक युद्ध निवारण, 19 गोसावी विहरणोड विजय करतात. एक दिवस त्या मेहकरचीच ही घटना आहे. आणि स्वामी निघालेले, फिरून आलेले, आणि बाजार होता पूर्ण मार्केटचा परिसर. तो संपूर्ण त्या मार्केटच्या परिसरामध्ये, बाजाराच्या परिसरामध्ये 2 रानरेडे, ते रेडे असतात ना, ते रेडे टक्कर घेतो. एवढ्या टकरा त्यांच्या चालल्या दोघांच्या की सर्व लोक घाबरले. आजूबाजूच्या सर्व दुकानांची मोडतोड होते, वस्तूंची मोडतोड होते आणि ते दोघं टकरी खेळत आहेत. आणि त्या टकरीमध्ये कुणी जायला सुद्धा, कारण जायचं म्हणजे मरणाचेच प्रसंग आहेत, खूप ताकदवान असतात ते.
कुणी माणसं त्याच्यामध्ये जायची हिंमत करत नाही. आणि सर्व लोक दुरून वरून पाहतात, कुणी इकडून पाहतायत तिकडून पाहतायत, त्यांची टक्कर रेड्यांची टक्कर चाललेली आहे. कुणी त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही आहे. भगवंत मात्र तिकडे निघालेले आहे. मग आजूबाजूचे लोक अहो देव जाऊ नका तिकडे, देवात ते रेडे टक्कर घेतात म्हणून तुम्ही जाऊ नका तिकडे. आणि असं म्हणून सर्वांनी आवाज दिला. देव म्हटले काय हरकत नाही, चला. देवाने काय ऐकलं नाही त्यांचं, निघाले तसेच निघाले. त्या दोन रेड्यांच्या मध्ये जाऊन उभे राहिले. दोन्हीकडून टक्कर घेतो त्याच्यामध्ये जाऊन देव उभे राहिले. एकाकडे बघितलं, त्याच्याकडे जसं बघितलं कृपादृष्टी अवलोकन केलं त्याला, आणि त्याच्यातला जो रोष बुद्धी होती, जी वाईट बुद्धी होती, ती एका क्षणात संपली. तो शांत झाला. तो भूमीचा वास, जमिनीचा वास घेत घेत कुत्र्यासारखा निघून गेला. दुसऱ्या होता त्याच्याकडे बघितलं, पुन्हा त्याच्याकडे बघितलं, त्याच्यातली रोष बुद्धी नाहीशी झालेली आहे. आणि तो सुद्धा आपला संपूर्ण रोष सोडून, वैर सोडून तो सुद्धा निघून गेलेला आहे. अशा प्रकारे त्या रानटी प्राणी जे होते त्यांच्यातली हिंसा सुद्धा भगवंतानं संपवलेली. माणसातली संपवणं हा काही विशेष नाही, तर त्या रानटी प्राण्यांमधली सुद्धा हिंसा भगवंतानं संपवलेली आहे. आणि आपण वाघाची घटना ऐकलेली आहे, आपण पारध्यांची घटना ऐकली सालबर्डीच्या. त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंतानं त्या आदिवासी पारध्यांमध्ये सुद्धा अहिंसेचे बीज रोखलेले आहेत. हिंसा करू नका त्यांना सुद्धा सांगितलं, आणि त्या पारध्यांनी सुद्धा भगवंताचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि त्यांनी स्वतः ते गोष्टी सोडलेल्या आहेत. अशा प्रकारे परमेश्वर अवताराचं कार्यच हेच आहे की सर्व जीवांना तत्वज्ञानाचं निरूपण देणं. भगवंतानं स्वतः सांगितलं, तुम्ही चतुर्विध भूतग्रामा अभय द्यावे. तुमच्यासून सर्वांना अभय वाटलं पाहिजे, भीती नाही वाटली पाहिजे तुमच्यासून. आणि हे अभय देण्याचं काम भगवान गोपालकृष्णांनी जसं केलं तसंच आमच्या भगवान श्री चक्रस्वामींनी सुद्धा केलं. कारण असं म्हटलं होतं की तोच हा परमेश्वरी अवतार, हा तोच आहे जो गोपालकृष्णाचा. आता आपण बघितलं, मेहकरची घटना आपण ऐकली की बालकृष्णाचं रूप भगवंतानं तिथे धारण केलं होतं, आणि बालकृष्णाचं रूप धारण करून तिथे जन्माष्टमी साजरी केली. अशा प्रकारे हा परमेश्वरी अवतार आहे. परमेश्वरी अवतार ज्ञान देण्याचं कार्य जीवांना करत असतात, आणि ते ज्ञान आपण सर्वांनी स्वीकारायचं आहे. आणि ते स्वीकारून व्यवस्थितपणे, यथास्थितपणे सर्व जीवांनी ते आचरण करणं गरजेचं आहे. ज्ञान प्राप्त करून ते आचरणसुद्धा आपल्याकडून झालं पाहिजे. तेवढं आचरण करण्याची प्रतिज्ञा प्रत्येकाने करावी. एक तरी ओवी अनुभवावे असं म्हटलेलं आहे तिकडे. तसं एक सूत्र तरी, आपण एका सूत्राचं तरी पालन आपल्याला करता आलं पाहिजे. 1050 सूत्रपाठ भगवंतानं हे सूत्र प्रत्येक जीवाच्या उद्धारासाठी दिलेले आहे. त्या एका सूत्राचं तरी पालन आपल्याला झालं तर नक्कीच आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. आणि जे या संप्रदायाचे प्रथम आचार्य नागदेवाचार्यांनी असं म्हटलं की येणे अवतारे जो उद्धरे तो कहीची उद्धरे मा कहीची उद्धर. या अवताराच्या संपर्क आलेला जो मनुष्य उद्धार झाला नाही तर तो कुठेच त्याचा उद्धार होऊ शकत नाही. या अवताराने नक्की उद्धार होणार आहे तुमचा. तो अवतार उद्धारण्यासाठी आलेला, जीव उद्धारण्याचं व्यसन परमेश्वराने स्वीकारलेलं आहे. जीवांचा उद्धार व्हावा हे व्यसनच भगवंताचं आहे. आणि म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर केलं तर आपला उद्धार नक्की होणार आहे. हा परमेश्वरच एक आहे, तो आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो. देवतेकडे ते सामर्थ्य नाही आहे. आ ब्रह्म भुवनां लोका पुनरावर्तिनोर्जुन माम उपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. की ब्रह्मपर्यंत कुठल्याही देवी देवतांची तुम्ही भक्ती करा, तिथे तुम्हाला उद्धार नाही. पुन्हा इथे येणे जाणे आहे, पुनरावृत्ती आहे. जन्म मरणाचा फेरा तुमचा तिथे चुकत नाही. माम उपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. जेव्हा तू मला प्राप्त होशील तेव्हा तुझा हा जन्म मरणाचा फेरा चुकेल असं स्वतः गोपालकृष्ण सांगतायत. आणि म्हणून त्याच परमेश्वरी अवताराची भक्ती आणि त्या परमेश्वरी अवताराची सेवा, त्या परमेश्वरी अवताराचं दास्य. माम उपेत्य तो कोणत्याही पुनर्जन्म न विद्यते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं स्मरण, ते काय सांगतात, स्मरणही करशील तर माझंच कर, माझं स्मरण कर. मन मय्यैव मन आदस्तो मयी बुद्धिर्निवेश. तुझी बुद्धीसुद्धा माझ्या ठिकाणी ठेव, तर नक्की मी तुझा उद्धार करेल. असं स्वतः गोपालकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आपण त्या गोपालकृष्णाची भक्ती करावी, त्या परमेश्वर अवताराची भक्ती करावी, जेणेकरून आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. श्री गोपाल कृष्ण महाराज की